माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तर कसे आहात सर्वजण? आपल्या या UMST CETच्या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये आपण खूप सारे कॉलेज जे आहेत त्याचा रिव्ह्यू दिलेला आहे. मोस्ट ऑफ द कॉलेज तुम्हाला पुणेमधले सापडतील, कारण मुंबई युनिव्हर्सिटीचे जे कॉलेज आहेत ते खूप कमी आहेत आणि ते त्यांच्यावरची जी सिरीज आहे ते आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत. 1-2 कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीचे देखील या आपल्या चॅनलवरती आपण या सीरीजवरती आपण अपलोड केलेला आहोत. तर हा पुणे युनिव्हर्सिटीमधला 34 नंबरचा कॉलेज आपल्याला पाहायला भेटेल. त्याचं नाव आहे राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आशा आहे की तुमची MST CETची जी प्रिपरेशन आहे ती व्यवस्थित चालू असेल. जर काही तुम्हाला अडचण वगैरे येत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर देतोय. त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कसलीही अडचण असेल, काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात किंवा तुमचं जे चॅप्टर वाईज वेटेज आहे त्याच्यावरचा आपण सेपरेटली डेडिकेटेड व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तो पण जाऊन तुम्ही पाहू शकतात. काही अडचण वगैरे येत असेल त्याच्यामध्ये ते पण डाऊट तुम्ही विचारू शकतात. आपला जो WhatsAppचा ग्रुप आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. त्यावरती जाऊन तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन होऊ शकतात. तर चालू करूयात आजच्या कॉलेज रिव्ह्यूला. राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इस्टॅब्लिश झालाय 2009 मध्ये. लोकेशन आहे पुणे, महाराष्ट्र. प्रायव्हेट कॉलेज टाइप आहे. युनिव्हर्सिटी SPP अंडर येतं. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज येतं. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी पाहायला गेली तर 46 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 52 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. म्हणजे जवळपास तुम्हाला 50 किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला हे कॉलेज पाहायला भेटतं. थोडंसं लांब आहे आणि कॉलेज नवीन असल्यामुळं त्याचा कट ऑफ पण तुम्हाला पाहायला भेटेल. फीस स्ट्रक्चर या सर्व काही आपण गोष्टी आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर MST CETचे पेपर देत असाल आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल, कोणते रिसोर्सेस यूज केले पाहिजेत, काय काय केलं पाहिजे, डूज अँड डोंटचा जो व्हिडिओ आहे तो पण आपण अपलोड केलेला आहे किंवा हाऊ टू यूज ऑनलाईन रिसोर्सेस इन MST CET. प्रिपरेशनच्या वेळेस तुम्ही कशाप्रकारे प्रिपरेशन केली पाहिजे, कशाप्रकारे रिव्हिजन केलं पाहिजे किंवा कोणते ऑनलाईन रिसोर्सेस यूज केले पाहिजेत. याच्यावरती आपण डेडिकेटेड व्हिडिओ जो आहे तो आपण अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला भेटत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर पाहूयात आता काही कॅम्पस मधले किंवा कंपनी मधले तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील की काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे कॉलेजमध्ये. तर प्लेसमेंट ट्रेनिंग आहे आणि IT कंपनी जे आहे ते हे करतात, इंटर्नशिप ऑफर करतात, CTC ऑफर करतात, टॉप फॅकल्टी, इंडस्ट्री एक्सप्लोर, कॅन्टीन अँड कॅफेटेरिया आहे, लायब्ररी आहे, कम्प्युटर सेंटर आहे, हॉस्टेल पण अवेलेबल आहे अँड ऑल तुम्ही पाहू शकतात जसं की ते दिलेलं आहे. तर येऊयात आपण फी स्ट्रक्चरला. ट्युशन फीस जी आहे ती 2.96 लाख रुपये आहे. ती तुमची फीस जी आहे तुमची व्हॅरी करते कॅटेगरी, कास्ट नुसार आणि 1,34,00,000 ते 2,96,000 ही तुमची हॉस्टेलची जी फीस आहे ती गृहीत धरली जाते. मोड ऑफ ऍडमिशन पाहायला गेले तर MST CET आणि JMN दोन्ही थ्रू तुमचं ऍडमिशन हे पॉसिबल आहे. काउन्सिलिंग पण MST CET आणि JMN दोन्ही थ्रू आणि तुम्हाला मॅनेजमेंटचे जे कोटा आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काही पाहायला भेटतील. त्यामुळे तुम्हाला काही तेवढी काही गरज नाही. तर आपण जो कट ऑफ आहे तो 22, 23, 24 असा कंपेअर करून पाहणार आहोत. सिव्हिलचा कट ऑफ आहे 27.4. पहा मित्रांनो, हे लो पर्सेंटाईलला भेटणारं कॉलेज आहे. असं नाही म्हणत आहे मी की खराब कॉलेज आहे. पण असं पण म्हणू शकत नाही की चांगलं कॉलेज आहे. कारण ज्या प्रकारे आपण अदर दॅन कंपेअर करतो कॉलेज नुसार, तर हे कॉलेज नक्कीच तुम्हाला थोडंसं लो टायर 3 मध्ये पाहायला भेटेल. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे 58, ENTCचा आहे 60, मेकॅनिकलचा आहे 38 आणि AIचा आहे 71.6. तर असे हे कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्हाला हे कॉलेज जर पाहिजे असेल, तर तुम्ही सगळ्यात
लोएस्टला हे कॉलेज टाकू शकतात. आणि जर तुमची एम-एस-टी सी-ई-टी तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे. जे विद्यार्थी एम-एस-टी सी-ई-टी 2025 चे पेपर देणार आहेत, त्यांच्यासाठी आफ्टर पेपर तुमचं रिझल्ट लागण्याच्या अगोदर आपण जी फ्री काउन्सिलिंग बॅच जी आहे ती स्टार्ट करणार आहोत. तुमच्या एम-एस-टी सी-ई-टीमध्ये लो पर्सेंटाइल येणं किंवा जर तुमचे हाय स्कोर आला, तर तुमच्या स्कोरनुसार कॉलेज लिस्ट काढून देणं. तुमचं कॅप राउंड कसं भरायचं असतं, कॅप राउंडमध्ये कॉलेज अलॉट झाल्यानंतर काय करायचं? किंवा कॉलेज अलॉट नाही झालं, तर तेव्हा काय करायचं? हे सर्व इन्फॉर्मेशन आपण त्या काउन्सिलिंग बॅचमध्ये देणार आहोत आणि ती पूर्णपणे आपण फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जे आहे एम-एस-टी सी-ई-टीचे स्टुडंट आहेत, तर त्यांनी ही बॅच ॲक्सेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबर देईन. त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथून सर्व काही डिटेल्स तुम्ही अचीव्ह करू शकतात. ठीक आहे. आणि जर काही तुम्हाला त्या बॅचमध्ये जी आपण मोफत अगदी 0% फी घेऊन म्हणजे मोफत तुम्हाला देणार आहोत. ज्यामध्ये कॉलेज लिस्ट काढणं असेल, तुमची पर्सेंटाइलनुसार कॉलेज लिस्ट काढणं असेल, तुमचं कॅप अराउंड 1 ते कॅप अराउंड 3 पर्यंत तुमच्या सोबत असणं, कॅप अराउंड कधी चालू होईल, कॅप अराउंडमध्ये फॉर्म कसा भरायचा, तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, कॅप अराउंडमध्ये बेटरमेंट किंवा फ्रीज किंवा ऑटो फ्रीज हे ऑप्शन काय असतात? हे सर्व काही माहिती आपण त्या बॅचमध्ये देणार आहोत. आणि यानंतरही तुम्हाला जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल किंवा तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले त्याची माहितीच देखील आपण त्या बॅचमध्ये देणार आहोत. तर तुम्ही ती बॅच ॲक्सेस करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो WhatsApp नंबर आहे, त्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त WhatsApp करा. त्यावर कॉल लागणार नाही. जेव्हा तुम्ही बॅचमध्ये एनरोल करचाल, जेव्हा तुम्ही बॅच आपली घेचाल, ॲक्सेस होचाल, तेव्हा तुम्हाला पर्सनली आपला प्रायव्हेट नंबर कॉलिंगसाठी दिला जाईल, जो की 24/7 चालू असेल. तर प्लेसमेंट पाहू शकतात. हायेस्ट पॅकेज आहे 6 एल-पी-ए. जसं पाहायला गेलं तर ठीक-ठाक आहे आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 2.3 एल-पी-ए. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.